साबुदाणा वडा बनवत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच बघा। 1 वाटी साबुदाणा, शेंगाचं कूट, लाल मिरची पावडर, मीठ, मिरचीचे तुकडे घालून मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झाल्याच्या नंतर पोळपाटावरती कॅरी बॅग ठेवून थापून घ्यायचं, उलथण्याने कापून घ्यायचं, चमच्यानं खोचे पाडायचे। अशा पद्धतीने वडा जर बनवला तर तुम्हाला तेलामध्ये सोडल्यानंतर जो वडा फुटण्याची भीती असते ती भीती राहणार नाही। वडा बनवताना अनेक महिलांना वाटतं की तेलामध्ये वडा सोडल्यानंतर फुटणार तर नाही ना। अशा पद्धतीने जर वडा बनवला तर अजिबातच तुमच्या मनामध्ये जी भीती आहे वडे बनवतानाची ती भीती राहणार नाही। 1 वाटीमध्ये मी दही घेतलेलं आहे, हिरव्या मिरचीचा ठेचा, साखर, मीठ, एका छोट्या वाटीमध्ये काकडी खिसलेली आहे, रताळं खिसलेलं आहे, उपवासाचा भोपळाही खिसलेला आहे आणि मिक्स करून वड्यासोबत खाण्यासाठी चटणी, दह्याची चटणी तयार झालेली आहे। ही रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कळवा।